लमसम आणि SIP हे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचे दोन प्रमुख प्रकार आहेत. लमसम गुंतवणुकीत एका वेळी मोठी रक्कम म्युच्युअल फंडमध्ये गुंतवली जाते. उदाहरणार्थ तुम्ही एकदम 1 लाख रुपये गुंतवू शकता. लमसममध्ये मार्केटचा योग्य काळ साधल्यास चांगला परतावा मिळतो. कमी वेळात गुंतवणूक पूर्ण होते, पण बाजार खाली गेला असेल तर एकदम नुकसान होण्याची शक्यता असते. यासाठी मार्केटची समज असणं आवश्यक आहे. SIP मध्ये ठराविक अंतराने ठराविक रक्कम म्युच्युअल फंडमध्ये गुंतवता येते. उदाहरणार्थ दर महिन्याला 5,000 रुपये किंवा 1,000 रुपये अशाप्रमाणे. यात नियमित बचतीची सवय लागते. मार्केटच्या चढ उतारांचा परिणाम सरासरीवर जातो. लहान रकमेपासून गुंतवणूक सुरू करता येते. कंपाऊंडिंगचा फायदा होतो, पण परतावा हळूहळू वाढतो. चांगला फायदा मिळवायचा असेल तर संयम ठेवून दीर्घकाळ गुंतवणूक करत राहणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे एकाच वेळी मोठी रक्कम असेल आणि तुम्हाला बाजाराची थोडीफार माहिती असेल तर लमसम गुंतवणूक हा चांगला पर्याय ठरू शकतो. जर तुम्हाला दर महिन्याला ठराविक उत्पन्न असेल आणि तुम्ही हळूहळू गुंतवणूक करू इच्छित असाल तर SIP ही दीर्घकालीन आणि सुरक्षित पद्धत आहे. तुमचं उद्दिष्ट काय आहे, किती पैसे गुंतवू शकता आणि जोखमीचा किती स्वीकार करू शकता यावर तुम्ही कोणती पद्धत निवडावी हे ठरतं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट करा आणि अजून माहिती हवी असेल तर स्टॉक सखी या आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.